शिवपुत्र संभाजी महाराज यांची पत्नी श्री सखी राज्ञी जयती येसुबाई साहेब आपणा सर्वांना माहिती आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, संभाजी महाराजांना आणखी एक पत्नी होती, त्या म्हणजे दुर्गाबाई साहेब. नमस्कार, हाच इतिहास घेऊन मी चंचल आणि माझ्या समवेत भूपाल आपणासमोर उपस्थित झालो आहोत. आपण पाहत आहात इतिहास गवाह आहे. खरं तर मराठा स्त्रियांवरती आघात होतात, त्यांचे कुंकवे पुसण्याचा अघोरी उद्योग केला जातो, तेव्हा त्या परमेश्वरालाही वाकवू शकतात, पराभूत करू शकतात. हे इतिहासानं आम्हाला दाखवून दिलं. मराठ्यांचा इतिहास लिहिला गेला त्यावेळी आमच्या मराठी स्त्रियांच्या संयमाचा आणि त्यांच्या सौभाग्याचा इतिहास लिहायला आम्ही कमी पडलो की काय असं वाटायला लागतं. तर भूपाल, संभाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी येसुबाई साहेबांबद्दल आपल्याला माहित आहे, परंतु त्यांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई साहेब यांचा विवाह संभाजी महाराजांशी कधी झाला आणि केव्हा झाला? संभाजी राजांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत दुर्गाबाई साहेब, यांचा विवाह संभाजीराजांसोबत कधी झाला याची इतिहासात एकही अस्सल कागदपत्रांमध्ये नोंद मिळत नाही. साल आपल्याला माहित नाही. साल आपल्याला त्याचं मिळत नाही, परंतु एक अंदाज लावला तर हा विवाह संभाजीराजांसोबत ज्यावेळी झाला त्याच्यानंतर अगदी काहीच वर्षांमध्ये या दुर्गाबाई साहेब या मुघलांच्या कैदेत अडकलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा इतिहास आपल्यासमोर येत नाहीत. तर मुघलांच्या कैदेत कशा अडकल्या आणि पहिली गोष्ट त्यांचा विवाह झाला कसा आहे, म्हणजे ज्या वेळेस त्या विवाहाची उल्लेख आपल्याला मिळतात, काही त्रोटक नोंदी मिळतात, त्यानुसार असं समजतं की एका राजपूत सरदाराची ही मुलगी, तिचं माहेरकडचं नाव हे चंपाबाई आणि ती ज्यावेळेस पुन्हा इथं संभाजी राजांसोबत विवाह झाला तेव्हा त्यांचं नाव दुर्गाबाई हे नाव त्यांचं ठेवण्यात आलं. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की तो जो राजपूत जो सरदार आहे त्या राजपूत सरदाराचा मूळ वंश हा कछवाह वंश. कछवाह म्हणजे नेमकी कछवाह म्हणजे असं की श्रीरामचंद्राला दोन मुलं, एक लव आणि कुश आणि दुसरा कुश. जो कुश राजा होता त्याचा वंश पुढे पुढे जात गेला आणि त्याला कुशवाह असं म्हटलं गेलं आणि पुढे ते कछवाह असा जो मिर्झा राजे जयसिंग आपल्यावरती चालून आला होता त्याच वंश. मिर्झा राजा पुरंदरच्या वेळेला जो तह झाला त्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग आला, तो कछवाह वंशातला होता. तर ह्या ज्या दुर्गाबाई आहेत त्या सुद्धा त्या कछवाह वंशातल्या होत्या. अच्छा, राजपूत स्त्री होत्या. परंतु इतिहासात असं नोंदवलं गेलं की तो जो राजपूत सरदार आहे तो इतर राजपुतांपेक्षा कनिष्ठ मानला जातो आणि मग या विवाहाला अनुलोम विवाह असं म्हटलं गेलं. अनुलोम म्हणजे अनुलोम म्हणजे कसं असतं, हिंदू धर्मामध्ये ज्यावेळी वर हा वरिष्ठ वर्णातला असतो आणि वधू ही कनिष्ठ वर्णातली असते त्यावेळी असं मानलं जातं. आता आजच्या काळातल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या आपण त्या काळाशी लावू शकत नाही, कारण 350-400 वर्षांपूर्वीचा तो कालखंड आहे आणि आपल्याला त्यावेळेच्या धार्मिक हिंदू परंपरांनुसार इतिहास समजून घ्यायला लागतो.